हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत मस्त अशी चमचमीत फ्लावरची भजी कशी बनवायची ते अगदी कुरकुरीत बनतात आणि खायलाही टेस्टी लागतात। अगदी नवीन प्रकारची रेसिपी आहे। सर्वांनी नक्की ट्राय करा आणि रेसिपीला सुरुवात करूया। बघा, आता आपण इथे घेणार आहोत मस्त असं एक फ्लावर, जो फ्रेश फ्लावर आहे। बघा, मस्त गट्टू आहे एक। असे त्याचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत। खूप जास्त मोठाली नाही ठेवायची, मोठे असतील तर चाकूनी छोटे छोटे कट करून घ्यायचे आहेत। बघा, अशा प्रकारे चाकूनी कट करायचे आहेत। सर्व फ्लावर असा कट करून घ्यायचा आहे। मस्त फ्रेश फ्लावर आहे बघा अगदी। अशा प्रकारे आपण सर्व याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत इथे। आता मी इथे पाणी ठेवलेलं आहे, उकळी आलेली आहे बघा, त्याला गरम झालेलं आहे आणि सर्व फ्लावर त्यामध्ये घालायचं आहे। मस्त असं एक 5 ते 7 मिनिटं आपण इथे ते शिजवून घेणार आहोत। बघा, छान असा शिजलेला आहे बघा, कलरही चेंज झालेला आहे, गरम आहे खूप। आता आपण एका बाउलमध्ये तो काढून घ्यायचा आहे। त्यामध्ये आपण घालणार आहोत बघा, इथं मिरची आहे, 2 ते 3 मिरची, लसूण आणि अद्रकची पेस्ट करून घेतलेली आहे। लाल तिखट घातलेलं आहे, चवीनुसार हळद, जिरे पूड, धने पूड, काळी मिरची घातलेली आहे बघा बारीक, हिंग आणि 2 चमचे डाळीचं पीठ घालायचं आहे बघा। अर्थात आपण भजी करणार आहोत म्हणजे डाळीचं पीठही घालायचं आहे। कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून किंचितसं सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही त्यामध्ये आणखी थोडंसं डाळीचं पीठही घालू शकता। मी यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठही घातलेलं आहे बघा, कुरकुरीत बनवण्यासाठी तांदळाचं पीठ घालायचं आहे। मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा। इथे मी तेल ठेवलेलं आहे तापण्यासाठी आणि मस्त अशी आपली कुरकुरीत भजी तळून घ्यायची आहेत। मस्त अशी आपली कुरकुरीत फ्लावरची भजी येथे तयार आहे बघा। अशाच प्रकारे आपण सर्व भजी इथे तळून घेणार आहोत बघा। मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे बघा ही। अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी दीपाली शिंदे व्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा। आवडल्यास नक्की कमेंट करा, लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा। अशाच प्रकारे आपण सर्व भजी इथे तळून घेतलेली आहे। 4 ते 5 मिनिटं बारीक याच्यावरही तळून घ्यायचे आहे बघा, जेणेकरून ते आतपर्यंत छान तळली जातील आणि मस्त कुरकुरीत बनतील। चला तर मग, मस्त अशी आपली इथे भजी तयार आहे। सगळ्यांनी व्हिडिओ नक्की ट्राय करा, आवडल्यास कमेंट करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू।